नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, या महिन्याची ज्येष्ठ अमावस्या 25 तारखेला आलेली आहे. ज्येष्ठ अमावस्या संपून आषाढ महिन्याला सुरुवात होते आणि आषाढ महिना देखील महत्त्वाचा मानला जातो. 24 तारखेला ही अमावस्या प्रारंभ संध्याकाळी 7 वाजता होत आहे आणि 25 तारखेला बुधवारी ही अमावस्या समाप्ती दुपारी 4:01 होत आहे. ह्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. पहा, अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगळं वेगळं महत्त्व असतं. अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित आहे. अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर असे उपाय सेवा करत असतो. त्याचप्रमाणे आपले दोष दूर करण्यासाठी, आपलं शरीर पवित्र करण्यासाठी, आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपलं शरीर पवित्र होतच, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती असलेली, आपल्यात असलेली वाईट गोष्ट किंवा निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. आपल्या शरीराची शुद्धीकरण होतं आणि या दिवशी आपण जे आपण काही सेवा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे, परंतु ते आपल्या सर्वांना शक्य नसल्यामुळे आपण घरी देखील या पद्धतीने आंघोळ करून आपण तेवढंच पुण्य प्राप्त करू शकतो. अमावस्येला पहा, प्रत्येक अमावस्येला आपण या पद्धतीने अंघोळ करायची आहे. अमावस्या तिथी ही वाईट नसून ही एक चांगली आहे. या दिवशी बाहेर वाईट बाधांचा देखील प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणात असतो. निगेटिव्ह ऊर्जा मोठ्या प्रमाणात पसरलेली असते आणि जर का आपण आपले दोष कमी करण्यासाठी असे छोटे छोटे उपाय जर का आपण घरी केले तर यामुळे नक्कीच आपले दोष कमी होतात. आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते. आपल्यावर निगेटिव्ह ऊर्जांचा होणारा प्रभाव हा कमी होत असतो. पहा, या दिवशी काय करायचं आहे. आपल्याला मंगळवारी, अमावस्या बुधवारी आहे, बुधवारी आपल्याला सकाळी शक्य झाल्यास लवकर उठायचं आहे. लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे. 25 तारखेला आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकायची आहे. त्यामुळे आपल्याला मंगळवारी संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर एका काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीमध्ये आपल्याला जाड मीठ घ्यायचं आहे. जाड मीठ नसेलच तर तुमच्या घरात जे पांढरं मीठ आहे ते तुम्ही घेऊ शकतात. आपल्याला ही मिठाची वाटी घरातील सर्व व्यक्तींवरून 7 वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ही वाटी रात्री झोपताना आपल्याला घराच्या एका ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बुधवारी आपल्याला प्रत्येकाने घरातील छोट्यातील छोट्या मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात यातील थोडं थोडं मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही एखाद्या तीर्थस्थळावरून गंगाजल आणलेलं असेल तर थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुम्ही टाकू शकतात. याने देखील अंघोळ केल्याने आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते. त्याचप्रमाणे अमावस्या तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाकायचे आहे. अमावस्येला काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकण्याला अतिशय महत्त्व आहे. याने देखील आपले शत्रुपीडा असेल किंवा पितृदोष असतील तर हे कमी होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला शक्य झाल्यास एक तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करायची आहे. तर या सर्व वस्तू प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात टाकून या दिवशी अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्यातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते, आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि जर का आपण हे उपाय प्रत्येक अमावस्येला केले तर यामुळे आपल्या घरात होणारे वाद, क्लेश, भांडणं, दोष ह्या देखील गोष्टी कमी होण्यास मदत होतात आणि आपण संपूर्ण दिवसभरात जे पण काही उपाय करू त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. अमावस्या तिथी खास करून पितरांना समर्पित आहे. या दिवशी अंघोळ केल्यानंतर आपण एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितरांना आपल्याला अर्पण करायचं आहे. याला पितरांसाठी तर्पण विधी करणं असं म्हणतात. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर आपण सूर्याला अर्घ्य देऊ शकतो. तर असे छोटे छोटे जे उपाय आहे ते आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.